तर नमस्कार हंटर्स. तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असे इंडिकेटर मी प्रोव्हाइड करणार आहे, त्याच्यामधून तुमची ट्रेडिंग जी आहे ते एकदम इझी होऊन जाईल. तुम्हाला दिवसाचे 3-4 सेटअप, चांगले मुवमेंटचे सेटअप तुम्हाला मिळतील. तर त्या इंडिकेटरचं नाव आहे एपेक्स हंटर ऑरम. ठीक आहे. तर या इंडिकेटरमध्ये आपण जी स्ट्रॅटर्जी यूज करतो आहे, ती स्ट्रॅटर्जी याच्यामध्ये आपण टाकलेली आहे आणि त्या स्ट्रॅटर्जीवरती हा इंडिकेटर वर्क करतो आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की इंडिकेटरमध्ये सेटिंग्स कशा करायच्यात आपल्याला, त्यानंतर आपल्याला एंट्री कशी करायची, त्यानंतर आपल्याला स्टॉप लॉस जो आहे तो कसा लावायचा आहे, कोणता किती पिप्सचा स्टॉप लॉस लावायचा आहे, त्यानंतर टार्गेट आपल्याला किती घ्यायचं आहे, 1:1 घ्यायचं आहे, 1:2 घ्यायचं आहे का 1:3 घ्यायचं आहे. तर ह्या सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि याचा ॲक्सेस सगळ्यांना 1 महिन्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे टेलिग्राम चॅनलवरती. जे कोणी नवीन मेंबर असेल त्यांच्यासाठी पण आपलं इंडिकेटर फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. ठीक आहे. तर एपेक्स हंटर ऑरम हे इंडिकेटर बद्दल तुमची जी माहिती आहे मी थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, एक एपेक्स हंटर ऑरम जेव्हा पण तुम्ही इंडिकेटरसाठी मला तुमचं ट्रेडिंग व्ह्यूचं युजर नेम द्याल. ट्रेडिंग व्ह्यूचं युजर नेम कुठं असतं पहिली गोष्ट ती लक्षात घ्या. जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग व्ह्यू चार्टवर याल, इथं बघा कोपऱ्यामध्ये तुमचा प्रोफाईलचा आयकॉन दिसतो. ठीक आहे. तो कोपऱ्यामध्ये त्या प्रोफाईलवरती फक्त त्या क्लिक करायचं. आपल्याला बघा क्लिक केलं की हे जे दिसतंय ना, आता माझं कसं एपेक्स हंटर एक दिसतं. ठीक आहे. तसं तुमचं ते युजर नेम असतं. ते युजर नेम फक्त मला सेंड करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला ते इंडिकेटर इन्व्हाइट ओनली स्क्रिप्टमध्ये मिळून जाईल. जेव्हा आपण बघा इंडिकेटरमध्ये आलो आणि इन्व्हाइट ओनलीमध्ये आलो, इन्व्हाइट ओनलीमध्ये तुम्हाला इथं बघा एपेक्स हंटर ऑरम हे इंडिकेटर तुम्हाला तिथं दिसून जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय इंडिकेटरचं ॲक्सेस मिळणार आहे. आता बघा इंडिकेटरचे सेटिंग सांगू देतो तुम्हाला. आता मी इथं आलो इंडिकेटरमध्ये. हे दोन जे इंडिकेटर आहे लाईव्ह चेंज 3.0 हे इंडिकेटर एकच इंडिकेटर आहे, फक्त दोन वेगवेगळे सेटिंग आहेत. त्याचे व्हिडिओ मी नंतर एक बनवेल तुमच्यासाठी. पण आता जो लेटेस्ट इंडिकेटर आपण एपेक्स हंटर ऑरम जो बनवला आहे त्याच्या सेटिंगमध्ये जाऊ आपण. ठीक आहे. सेटिंगमध्ये आलो. सेटिंगमध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पल बघा आता काय काय समजण्यासारखं आहे इथं बघा. आता सेटिंगमध्ये आलो तर पहिली गोष्ट बघा इयर. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं की चार्ट आपण आता आजचं मार्केट बघतोय. आज वर्ष कोणतं चालू आहे, 2026 चालू आहे. ठीक आहे. 2025चं बॅक टेस्टिंग पण करू शकता तुम्ही, आणि जसं जसं 2027 आलं की 2027 तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. आता 2026 चालू आहे. मंथ बघा जून महिना चालू आहे, 6 मंथ. ठीक आहे. 6वा महिना चालू आहे, त्यामुळे 6. आता जुलै महिना चालू झाला आहे, 7 टाका. ठीक आहे. त्यानंतर डे म्हणजे काय, डेट, आजची डेट काय बघा, 9 जून आहे. ठीक आहे. 9 जून 2026 बरोबर. तर इथं काय करायचं आहे, आजचं तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे तर 9 तारीख टाकायची. आता उद्या ॲनालिसिस करायचं असेल 10 तारीख टाकून ठेवायची. तर ठीक आहे. त्यानंतर खाली आलो. आता बघा स्टार्ट टाईम आहे. हा स्टार्ट टाईम म्हणजे काय, एक्झाम्पल मार्केटनी खालून पॉईंट नंबर 1 ते पॉईंट नंबर 2 पर्यंत असं एक स्विंग बनवलं. ठीक आहे. तर हा आपला काय झाला, स्टार्ट टाईम झाला. ठीक आहे. तास म्हणजे काय बाबा, 1 वाजता. आणि मिनिट 1:05 हा स्विंग चालू झाला होता. ठीक आहे. आणि एंड कुठे झाला बघा, हा एंड म्हणजे इथं 1:05 चालू झाला आणि इथं समजा तुम्ही 1:35 एंड झाला. तर इथं काय टाकायचं 1 आणि इथं काय टाकायचं 35. ठीक आहे. आता बघा इथं अप लिहिलेलं आहे. अप म्हणजे काय बघा, मार्केट पॉईंट नंबर 1 पासून पॉईंट नंबर 2 पर्यंत गेले 1:05 ते 1:35 ठीक आहे. आणि पुन्हा काय केलं, मार्केट इथून खाली पडलेलं आहे. तर इथून मार्केट कुठे गेले, अप साईडला गेले. आपण काय केले, अप साईडचा मोमेंटमला आपण ट्रेड शोधतो, रिव्हर्सल ट्रेड शोधतो. ठीक आहे. तर आता हे झालं. ह्याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला टाईम टाकून द्यायचा आहे. बाकी काही चेंजेस करत बसू नका. ठीक आहे. बाकी काही चेंजेस करायचे नाहीत, जसं आहे तसं सोडून द्यायचं आहे. बाकी काही चेंजेस करत नका बसू. ठीक आहे. आता मी इंडिकेटर साईडला घेतो थोडंसं. आता इथं आलो मी. आता हा पहिला आपण बघूया स्विंग, थोडंसं झूम करतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. बघा आता हा स्विंग बघू पहिला, हा वाला. ठीक आहे. हा वाला स्विंग बघू आपण. ठीक आहे. आता बघा मार्केटनी हा जो स्विंगचा लो आहे तो बनवला आहे 9:05. ठीक आहे. तर आता मी सेटिंगमध्ये आलो, इकडे घेतलं, आज तारीख 9 सिलेक्ट केली. आता इथं काय करणार मी, 9 करणार, इथं काय करणार 5 करणार, 9:05. आणि स्विंगचा जिथून मार्केट रिव्हर्सल आले तिथं बघायचं किती टायमिंग आहे बघा, 9:15. ठीक आहे. तर बघा एंड 9:15. ठीक आहे. आणि बघा मोमेंटम कुठं झालेला आपला, अप साईडला झालेला आहे, इथून अप साईडला झालेलं आहे. मग आपण काय सिलेक्ट करायचं, अप सिलेक्ट करायचं. ठीक आहे. अप सिलेक्ट केलं आणि ओकेवरती काय करायचं, क्लिक करायचं. आता बघा मार्केट जेव्हा इथून रिव्हर्सल यायला चालू होतं. ठीक आहे. आता मार्केट इथून वरती गेलं, जेव्हा रिव्हर्सल यायला चालू होतं त्यावेळेस तुम्हाला काय होतं की ट्रेड मिळायला, जिथून रिव्हर्सल जाणार मार्केटचं तिथला तुम्हाला काय मिळतो, एक झोन मिळतो. ठीक आहे. पहिला झोन आहे बघा आपला सिल्वर झोन. ठीक आहे. सिल्वर झोन वर्क होतो, असं नाही की सिल्वर झोन वर्क होत नाही, पण त्याच्यामध्ये थोड्याशा कंडिशन आहेत. काय कंडिशन बघा,
कमीत कमी एक 100 पिपचा तरी मोमेंटम पाहिजे, 100-150 पिपचा मोठा स्विंग पाहिजे, त्यावेळेस तुमचा सिल्वर झोन वर्क होणार. जर तसं नसेल, छोटे मोठे झोन जर बनवत असेल तर त्यावेळेस गोल्डन झोन वर्क होणार. मग आता बघा, सिल्वर झोनला काय करायचं आपल्याला, जास्त करून ज्यावेळेस तुम्हाला मोठं मोमेंटम वाटतं त्यावेळेस तुम्ही इथं सिल्वर झोनला थोडंसं हे करू शकता, एंट्री करू शकता स्मॉल क्वांटिटीने. जर गॅप मोठा नसेल तर तुम्ही इथं स्मॉल क्वांटिटीनं एंट्री करू शकता. आता इथं आलो, एंट्री कशी करायची बघा. आता मी लॉंग पोझिशनला आलो, ठीक आहे. आता इथं आलो, जी सिल्वर झोनची मिडल लेवल आहे, ठीक आहे, मिडल लेवलला काय करायचं आपल्याला, एक पोझिशन टाकून द्यायची, ठीक आहे, मिडल लेवलला अशी एक पोझिशन टाकून द्यायची मिडल लेवलला, सिल्वर झोनला मिडल लेवललाच टाकायची. आणि तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो 40 ते 50 पिपचा ठेवायचा, ठीक आहे, 40 ते 50 पिपचा स्टॉप लॉस ठेवायचा, ठीक आहे. ही एक आपली एंट्री झाली सिल्वर झोनसाठी. आणि दुसरं कोणता, गोल्डन झोन, जो रोज वर्क होतो 70 ते 80% ॲक्युरेसी, ठीक आहे, आपल्या गोल्डन झोनला. तर गोल्डन झोनला पण काय करायचं आपल्याला, बरोबर मिडलला काय करायचं आपल्याला, एंट्री घ्यायची. कुठं घ्यायची, मिडलला एंट्री घ्यायची. आणि ह्याचा पण स्टॉप लॉस आपल्याला काय करायचं आहे, 40 ते 50 पिप ठेवायचं. तुम्हाला काय म्हटलं, टार्गेट जे आहे ते आपलं मोठं असणार आहे, ठीक आहे. 1:2, 1:1, 1:2, 1:3 असं टार्गेट असणार आहे आपलं, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या, ठीक आहे. आता जर मी दुसरा चार्ट घेतला, दुसरा इंडेक्स घेतला, मी बिटकॉईनचा घेतला, तर त्यामध्ये पण सेम प्रोसिजर, ते पण दाखवून देतो तुम्हाला. हे आजचे 2 सेटअप आहे. हा ट्रेड जो होता तो आपण टेलिग्राम चॅनलवरती दिला होता आणि तो ट्रेड आपल्या इंडिकेटरने पण दाखवला होता की मार्केट इथून वरती जाणार आहे. थोडीशी सेटिंग केली आणि त्याच्यावरती आपल्याला समजून गेलं की मार्केट इथून वरती जाणार आहे. हा ट्रेड, सेम ट्रेड आपण टेलिग्राम चॅनलवरती पण दिला होता, ठीक आहे. आजची तारीख जाऊन चेक करा, 9 जूनचा हा ट्रेड आपण दिला होता. इंडिकेटर बेस्ड ट्रेड होता तो, ठीक आहे. तर ही इंडिकेटर्स ॲक्सेस तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे, ठीक आहे. आता मी काय करतो बघा, बिटकॉईनमध्ये आलो, ठीक आहे. BTCमध्ये आलो. BTCमध्ये पण मला काय बघायचं बघा, एक स्विंग बघायचा. आता हा सोडा तुम्ही, कारण आता तिथं वेगळा बनला होता, हा वेगळा होता. आता एक सेटिंग असते, त्यामुळे त्या सेटिंगवरतीच टाईमवरती ते काम करतं, ठीक आहे. आता मी इथं आलो, मला काय बघायचं, फक्त स्विंग बघायचं, एक चांगला स्विंग बघायचं, ठीक आहे. तर बघा, आता इथून मार्केट बघा खाली आलेलं आहे, ठीक आहे. हा 2 झाला, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये काय करायचं फक्त, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्विंग जो आहे आपल्या ह्याच्यामध्ये गोल्डमध्ये 50 पिपचा मिनिमम स्विंग पाहिजे, ठीक आहे. मिनिमम 50 पिपचा, 50 पिपच्या वरती किती असू द्या, मिनिमम 50 पिपचा स्विंग पाहिजे. आणि बिटकॉईनमध्ये मिनिमम 500 पॉईंटचा स्विंग पाहिजे, ठीक आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, थोडं स्विंग कॅल्क्युलेट करू, ठीक आहे. इथून इथपर्यंत बघा फक्त 287 पॉईंटचा मोमेंटम झालेला, ठीक आहे. तर आता मला मोठा स्विंग बघायचा, एकदम मोठा चांगला स्विंग बघायचा आहे, जिथं 500 पॉईंटचा मोमेंटम आला, ठीक आहे. 500 पॉईंटचा काय आला, मोमेंटम. आता इथून मी इथपर्यंत केलं तर 362 पॉईंट आला, ठीक आहे. इथून मी इथपर्यंत केलं तर बघा, हा प्रॉपर मोमेंटम आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे. आता काय करायचं आहे मला फक्त, आता मी काय करणार आहे, इंडिकेटरमध्ये जाणार, ठीक आहे. इंडिकेटर ऑन करणार, ठीक आहे. त्यानंतर ह्या साईडला घेतो. आता तारीख कालची बघा किती होते, आता 9 तारखेचा डाटा आहे हा, बरोबर, 9 तारीखच ठेवायची, ठीक आहे. आता बघा, लो कुठं मारला आहे मार्केटने, इथं मारला आहे 1:45. तर आता काय टाकायचं आपण, 1:45, ठीक आहे. आणि हाय कुठे दिला बघा, इथं 3:10, ठीक आहे. 3 आणि 10 टाकलं, ठीक आहे. आता मार्केट कुठे गेलं, इथून वरती गेलेलं आहे, ठीक आहे. मग अपच ठेवायचं, मी अप ठेवलं, ओके केलं, ठीक आहे. आता मी खालच्या साईडला आलो. दिसतं तुम्हाला गोल्डन झोनमध्ये. आता गोल्डन झोनमधून तुम्ही मिडलपासून पण एंट्री करू शकता आणि काय म्हणतात त्याला, गोल्डन झोनला टच होतं मार्केट, तिथून पण गोल्डन झोनच्या सपोर्टला पण तुम्ही काय करू शकता, एंट्री करू शकता. गोल्डन लाईन, आता जर तुम्हाला बघायचं म्हणजे मिडल लाईन, तर बघा इथून ते इथपर्यंत मी एक रेक्टँगल ड्रॉ केला. रेक्टँगलचा कलर थोडासा व्हाईट करतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल, ठीक आहे. 2 मिनटं. सेटिंग कॉन्सुलेट स्टाईल मिडल लाईन, ठीक आहे, वाईट करतो, ठीक आहे. बघा मिडल लाईन आणि वरची आणि खालची लाईन, तुम्ही ह्या बॉक्समध्ये कुठून पण एंट्री करू शकता. तुमचा स्टॉप लॉस जो असणार आहे तो किती पॉईंटचा असणार आहे, 500 पॉईंटचा स्टॉप लॉस असणार, ठीक आहे. 500 पॉईंटचा इथं पण यूज करायचा आहे, 400 ते 500 पॉईंटचा. त्यानंतर टार्गेट जे आहे आपलं, तुम्ही 1:2, 1:3 असं टार्गेट घेऊ शकता. जसे जसे नवीन स्विंग बनतील, चांगला 500 पॉईंटचा स्विंग बनेल, त्यावेळेस तुम्ही इथं इंडिकेटर यूज करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला एक चांगला मोमेंटम बघायला मिळेल. आता मी थोडक्यात काय करतो, आता USDवर जातो. USD पण बघू आपण वर्क होते का नाही, ठीक आहे. आता USD आलो, हे करन्सी पेअर, क्रिप्टोचं दाखवलं तुम्हाला, आता करन्सी पेअरचं पण दाखवलं, ठीक आहे. इथं आलो. आता इथं काय करायचं आपल्याला,
2 मिनटं मला आधीच्या ड्रॉइंग जे ते काढून टाकूया. ठीक आहे. आता इथं काय करायचं आपल्याला सिम्पली स्विंग बघायचं आपल्याला. ठीक आहे. चांगला स्विंग बघायचा. तर ह्याच्यामध्ये काय करायचं, स्विंग किती बनतो ह्याच्यामध्ये 20-30 पिपचा स्विंग बनतो. मिनिमम एक 20 पिपचा स्विंग पकडून जरा USDमध्ये, कारण USDमध्ये थोडंसं व्हॉल्यूम थोडासा कमी होत असतो, जास्त मोमेंटम फास्ट देत नाही ते. ठीक आहे. आपल्याला काय बघायचं आहे 20 पिपचा मिनिमम स्विंग बघायचा. आता इथून आलो, हा स्विंग जर बघायला गेलो आपण तर हा 13 पिपचा स्विंग आहे. ठीक आहे. अजून बघायचं आपल्याला, आता इथून इथपर्यंतचा स्विंग जो आहे तो 26 पिप्स आहे. ठीक आहे. तर इथून जर मार्क केलं तरी पण दाखवून येतो. ठीक आहे. बघा इथं आलो, पुन्हा इंडिकेटरमध्ये गेलो, सेटिंगमध्ये गेलो. ठीक आहे. आता बघा इथं बघायचं काय आपल्याला, आता इथं आलो, ही जी कॅन्डल आहे आपली, थोडा चार्ट झूम करतो 2 मिनटं. ठीक आहे. चार्ट झूम केला. इथं बघा टायमिंग किती झालं आहे 7 वाजता. ठीक आहे. सेटिंगमध्ये आलो, तारीख किती आहे 7 वाजता, 8 जून आहे बघा. 8 जून खालच्या साईडला दिसत असेल तुम्हाला, 8 जून तारीख आहे. 7 वाजताची कॅन्डल आहे. ठीक आहे. तर तारीख इथं 8 जून सिलेक्ट करायची. 8 जून स्टार्ट 7 आणि इथं काय करायचं 0. आता तो स्विंग जो आहे तो ओके करतो. तो स्विंग जो आहे 10:50पर्यंत, 8 जून 10:50पर्यंत गेलं. ठीक आहे. इकडं आलो बघा हा स्विंग. ठीक आहे. 10:50. 50. ठीक आहे. 50 आलं, इथं अप केलं, ओकेवरती क्लिक केलं. ठीक आहे. तर बघा ह्याच्यामध्ये काय झालं, आपला गोल्डन झोन जो आला आहे तो ह्या साईडला आहे. मार्केट या लेवलला आलं आहे का, नाही आलं, त्यामुळे आपण एंट्री करायची का नाही करायची. ठीक आहे. मग तुम्ही जर छोटे मोठे स्विंग पकडले तर त्याच्यामध्ये तुम्हाला एंट्री मिळून जातात, पण ते 50% होऊन जातं. म्हणजे 50% तुम्हाला हे पण मिळेल, टार्गेट पण मिळू शकतं, 50% लॉस पण होऊ शकतो. 50% ते आपण पकडतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर अशा प्रकारे इंडिकेटर आपलं वर्क होतं. तर तुम्हाला जर या इंडिकेटरचा ॲक्सेस पाहिला असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती या इंडिकेटरचा ॲक्सेस आपण लवकरच द्यायला चालू करणार आहोत सगळ्यांसाठी. आणि एकदम भारी इंडिकेटर आहे. तुम्ही जर ट्राय केलं, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये चार्टमध्ये तुम्ही ट्रेड एकदा प्लेस करून बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. ॲनालिस करा, बॅक टेस्टिंग करा थोडीशी, एक आठवडाभरची बॅक टेस्टिंग करा की बाबा ह्या मार्केटमध्ये, व्हॉलटाईल मार्केटमध्ये व्यवस्थित काम करतं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एकदा चेक करा. त्यानंतर मग इंडिकेटरवरती ट्रेड करायला चालू करा. याचं फ्री ऑफ कॉस्टचं 1 महिन्याचा ॲक्सेस टेलिग्राम चॅनलवरती सर्व मेंबर्सला देण्यात येणार आहे. 1 महिन्यानंतर आपण बघूया कशा प्रकारे आपण इंडिकेटर देता येते ते बघूया. पण 1 महिना तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट राहणार आहे. तुम्ही आधी परफॉर्मन्स बघा, जर अर्निंग चांगली झाली तर तुम्ही पुढं आपण काय असेल ते आपण प्लॅन करूया. ठीक आहे. तर आता इंडियन मार्केटमध्ये पण जाता जाता बघून जाऊ. आता निफ्टीचा चार्ट घेतो मी. ठीक आहे. निफ्टीचा चार्ट घेतला, मला आता काय बघायचं आहे बघा, स्विंग बघायचं आहे. ठीक आहे. आता निफ्टीमध्ये पण काय करायचं आहे, निफ्टीमध्ये 30 ते 50 पॉईंटचा स्विंग भरपूर झाला. ठीक आहे. 30 ते 50 पॉईंटचा स्विंग. आता मी स्विंग पहिला मोजतो. आता इथं आलो. ठीक आहे. थोडा चार्ट झूम आउट केला. बघा इथून ते इथपर्यंतचा मोमेंटम आला बघा, 104 पॉईंटचा मोमेंटम आला निफ्टीमध्ये. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, इंडिकेटरमध्ये गेलो मी, साईडला घेतो इंडिकेटर. आता बघा कॅन्डलचा हाय कितीला दिला आहे, 14:55ला दिला आहे. ठीक आहे. तारीख किती कालची, 8 जून आहे बरोबर. आता मला काय करायचं आहे 14:55. ठीक आहे. आणि लो कितीला मारला बघा, 15:25ला. ठीक आहे. 15:25 आणि मार्केट कुठं आलं बघा, डाऊनला आलं. मग मी आता काय करणार, डाऊन सिलेक्ट करणार आणि ओकेवरती काय करणार, क्लिक करणार. ठीक आहे. बघा इथं थोडक्यात आपला काय झालं, ट्रेड मिस झाला. म्हणजे सिल्वर झोन आपण काय केलं, थोडासा छोटा ठेवला आहे, मोठा नाही ठेवला सिल्वर झोन. बिकॉज ऑफ काय होतं, सिल्वर झोनला जास्त गॅप देऊन उपयोग नसतो. सिल्वर झोन कधी कधी फेल मारतो, कोण व्होलेटाईल मार्केट राहते आता सध्या, त्यामुळे आपण सिल्वर झोन कमी ठेवला आहे. आता सिल्वर झोनचा जर मी गॅप वाढवला, खाली आलो, इथे इंडिकेटरमध्ये बघा इथं सिल्वर झोन पॉईंट्स दिसत आहे. 50च्या ऐवजी मी जर इथं 200 पॉईंट टाकले. ठीक आहे. 200 पॉईंट म्हणजे काय की सिल्वर झोनचं थोडंसं एक्सटेंड होतं. ठीक आहे. बघा एक्सटेंड केलं, तिथूनच मार्केट काय आलं, खालच्या साईडला आलं. त्याचा रेजिस्टन्स घेतला आपल्या लेवलचा आणि तिथून मार्केट काय आलं, खालच्या साईडला आलं बरोबर. तर अशा प्रकारे इंडियन मार्केटमध्ये पण वर्क होतं. तुम्ही जेव्हा तुम्हाला इंडिकेटरचा ॲक्सेस मिळेल त्यावेळेस तुम्ही काय करा की सर्व इंडेक्स आहेत ते टेस्ट करा. असं मागे जावा, जिथे जिथे स्विंग दिसतोय तुम्हाला तिथे तिथं तुम्ही काय करा, हे करा. ठीक आहे. ट्राय करा, तुम्हाला मिळून जातील ट्रेड. कारण आता मी जर प्रत्येक स्विंग चेक करत बसलो तर टाईम मोठा व्हिडिओ होऊन जाईल, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये जास्त काही सांगत नाही. ठीक आहे. आता इथं आलो, लास्ट जाता जाता एक बघून जाऊ पण. ठीक आहे. आता इथं आलो बघा, इथं 13:40 आणि 14:45 सेटिंगमध्ये आलो. चार्ट आहे बघा 5 जूनचा. ठीक आहे. तर इथं तारीख टाकली 5 जून. ठीक आहे. इथं तारीख टाकली, इथं महिना असतो, इथं वर्ष असतं. ठीक आहे. तारीख टाकली 5 जून. स्टार्ट टाईम आहे स्विंगचा 13:40चा. ठीक आहे. तर इथं 13 आणि इथं काय काय टाकेल मी 40. ठीक आहे. त्यानंतर 14:45. ठीक आहे. 14:45. ओके. आणि मूव कुठला दिला बघा, अपसाईडचा. इथून मार्केट कुठे गेले, अपसाईडला गेले. मी अपचं टाकलं आणि काय केलं बघा,
ओकेवरती क्लिक केलं, बरोबर. तर बघा आता इथं काय झालं, आपल्या रेजिस्ट्रेशन दिलेलं आहे आपल्या गोल्डन झोनमधून. ठीक आहे. तर आता इथून जर तुम्ही लॉंग पोझिशन पकडली तर आता बघू मोमेंटम कुठून आला. मिडल लेवलला जरी पकडली नाही, थोडंसं मोठा स्टॉपला जातो, म्हणजे गॅप डाऊन जास्त असल्यामुळं तिथून आपल्याला हे झालेलं दिसतं, एस एल झालेलं दिसतं. कारण आपण निफ्टीमध्ये मॅक्झिमम मला वाटतं 15 ते 20 पॉईंटचा स्टॉप लॉस इनफ झाला. 20 पॉईंटचा स्टॉप लॉस इनफ झाला मला वाटतं. त्याच्यावरती मोठा स्टॉप लॉस देऊ नका. त्यानंतर मग टार्गेट तुम्ही 1:4 पासून चालू करू शकता. ठीक आहे. 1:4 पासून तुम्ही टार्गेट निफ्टीमध्ये चालू करू शकता. फक्त काय करा, थोडंसं बॅक टेस्टिंग करा, तुम्हाला समजून जाईल. मागे मागे जावं चार्टमध्ये, तुम्हाला जिथे स्विंग दिसतो तिथं इंडिकेटरमध्ये प्राईस सिलेक्ट करा, तारीख सिलेक्ट करा आणि टाईम सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला बघा वर्क होते की नाही इंडिकेटर. त्यानंतरच मग ट्रेडिंग करायला चालू करा त्याच्यावरती. तर एपिक्स हंटर ऑरमचं इंडिकेटरचं जे ॲक्सेस आहे लवकरच आपण रोल आउट करतो सगळ्यांसाठी. टेलिग्राम चॅनलसाठी हा फ्री ऑफ कॉस्ट इंडिकेटर असणार आहे 1 महिन्यासाठी. 1 महिन्यानंतर आपण ठरवूया तुम्हाला कसं वाटतं इंडिकेटर. तुम्ही मला नंतर सांगा 1 आठवड्यानंतर, सर इंडिकेटर चांगलं काम करत आहे नाही करत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील. त्यानंतर आपण ठरवूया की इंडिकेटर आपण कशाप्रकारे पुढं आपण 1 महिन्यानंतर कशाप्रकारे आपण देऊ शकतो इंडिकेटर. तर व्हिडिओमध्ये आजच्या एवढंच. यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तिथं पण जाऊन टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा आणि पिन कमेंटमध्ये पण टेलिग्राम चॅनलची लिंक देतो आहे. इंस्टाग्रामवर पण फॉलो करून ठेवा. ठीक आहे. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.